नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहतात जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, मी आपल्यासाठी महत्त्वपूर्ण अशा योजना कायम माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणत असतो. त्यामुळे अनेक महाराष्ट्रातील तमाम तरुण तरुणी वयोवृद्ध प्रत्येक घटकातील नागरिकांना या योजनेचा फायदा होत असतो आणि मी जी माहिती देत असतो ती अतिशय खरी, नुकतीच अपडेट झालेली आणि आपल्याला अ, व्यवस्थित त्याच्यापासून चालना मिळणारी अशीच माहिती मी जीडी ऑलराऊंडर ह्या युट्यूब चॅनलवर अपलोड करत असतो. त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा अशाच नवनवीन योजना मी आपल्यासमोर सादर करणार आहे. त्यामुळे आपण साईटला दिलेल्या घंटीवर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर ह्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर दर्शको, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे आणि आजचा व्हिडिओ जो आहे ती महाराष्ट्रातील युवा वर्गासाठी प्रेरणादायक असा हा व्हिडिओ ठरणार आहे. त्यामुळे कुठेही स्किप न करता, कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ आपण पाहाल त्यावेळीच आपल्याला या योजनेची माहिती आपल्याला सविस्तर समजून येईल. त्यामुळे आपण आता हा व्हिडिओ पाहूया आणि नेमकी कोणती योजना आहे हे आपण जाणून घेऊया. तर दर्शको, महाराष्ट्र शासनाने एक युवा आणि युवती वर्गातील तरुण तरुणींना एक महत्वपूर्ण अशी योजना एक निर्माण केलेली आहे. त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, CMYKPY. मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना जरी म्हटले तरी काही त्यात वावगं ठरणार नाही. त्यामुळे आणि परत एकदा मी ह्या योजनेचे नाव सांगतो आपल्याला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, CMYKPY. तर ही योजना आपल्या महाराष्ट्रातील जे युवा युवती आहेत, जे बेरोजगार आहेत, अशांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. आपल्या महाराष्ट्रात बेरोजगारीचं प्रमाण खूप प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे काही युवक आणि युवती सुद्धा व्यवसायाकडे वाटचाल करत आहेत. त्यामुळे हे त्या अनुषंगानेच ह्या योजनेची स्थापना महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. तर तुम्हाला या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे आणि तरुण तरुणींना या योजनेचा काय फायदा होणार आहे हे मी आता सविस्तर सांगणार आहे आणि त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात हे सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील युवा वर्गाने हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा. आपल्या जवळच्या जे आपले मित्र वर्ग असेल त्यांना शेअर करावा आणि त्याचबरोबर आपल्या जे घरातील आपले जे बांधव असतील, जे युवा असतील किंवा बेरोजगार असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा. तर योजनेचा मुख्य उद्देश आपल्याला मी सांगतो. राज्यातील सुशिक्षित पण बेरोजगार तरुणांना केवळ आर्थिक भत्ता न देता त्यांना विविध कंपनी आणि उद्योगामध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देणे आणि त्या प्रशिक्षणाच्या काळात दरमहा आर्थिक मदत म्हणजे विद्यावेतन देणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. बघा दर्शको, शासनाचा उद्देश काय आहे बघा. तुम्हाला भत्ता सुद्धा देणार आहे ज्यावेळी तुम्ही प्रशिक्षण घेताय या योजनेअंतर्गत. त्यावेळी शासन आपल्याला भत्ता सुद्धा देणार आहे, म्हणजे आर्थिक मदत सुद्धा तुम्हाला करणार आहे. या योजनेच्या अंतर्गत तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार दरमहा वेतन थेट बँक खात्यात डीबीटी द्वारे मिळले जाते. तर शैक्षणिक पात्रता या योजनेसाठी काय आहे बघा. 12वी उत्तीर्ण त्यांना 6,000 प्रति महिना देण्यात येईल. तसेच ITI किंवा डिप्लोमा पदविकाधारक यांना 8,000 प्रति महिना देण्यात येणार आहे. त्याबरोबर पदवीधर बघा, पदवीधर किंवा पदव्युत्तर किंवा ग्रॅज्युएट यांना प्रति महिना 10,000 देणार आहेत. म्हणजे बघा, 12वी उत्तीर्ण 6,000, ITI किंवा डिप्लोमा 8,000 आणि पदवीधर किंवा पदव्युत्तर यांना 10,000 रुपये प्रति महिना. तर दर्शको, अतिशय महत्वपूर्ण असं हे आपल्याला महाराष्ट्र शासनातर्फे तरुण तरुणींना याचा फायदा मिळणार आहे. आपल्याला आपण काम पण करू शकताय, शिक्षण पण घेऊ शकताय आणि आपल्याला आर्थिक मदत सुद्धा यातून महाराष्ट्र शासन करणार आहे. तर प्रशिक्षण कालावधी ही ऑन द जॉब इंटर्नशिप सामान्यते
6 महिने ते 11 महिन्यापर्यंत असते. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर संबंधित कंपनी किंवा शासनाकडून प्रमाणपत्र दिले जाते, ज्याचा फायदा पुढे कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी होतो. बघा, ज्यावेळी आपण ह्या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतो, त्याबरोबर आपल्याला किती फायदे आहेत बघा. आपल्याला भत्ता सुद्धा मिळणार आहे, शिक्षण सुद्धा मिळणार आहे आणि आपल्याला प्रमाणपत्र मिळणार आहे आणि त्या प्रमाणपत्राचा फायदा आपल्याला भविष्यात कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी त्यावेळी सुद्धा होऊ शकतोय. यामध्ये शासकीय असेल, निमशासकीय असेल, मोठमोठ्या कंपन्या असतील, इंडस्ट्री असतील, या ठिकाणी आपल्याला या प्रमाणपत्रावर तात्काळ जॉब मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगार जे आहेत, हे प्रशिक्षण ह्या योजनेअंतर्गत घेतल्यानंतर त्यांना नक्कीच त्यांना रोजगार भेटेल. असे सुद्धा आपले आहेत युवक बांधव, युवती बांधव, की ज्यांची आर्थिक परिस्थिती नसते, हातावलं पोट असतो, आई-वडील मजूर असतात. त्यांना खास करून या योजनेचा फायदा होणार आहे. कारण त्यांना स्वतः शासन पैसे पुरवणार आहे. तुम्ही शिका, कमवा आणि स्वावलंबी व्हा. त्यामुळे जरूर ह्या योजनेचा लाभ घ्यावा आणि मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची तंतोतंत सविस्तर माहिती देणार आहे. अर्ज कसा करायचा, कसा भरायचा, कसं प्रशिक्षण घ्यायचं, याची इत्थंभूत सर्व माहिती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्यामुळे आपण त्यावेळेस माहिती घ्या आणि जर आपल्याला काय समजत नसेल तर आपण कमेंट सुद्धा करू शकताय. आणि इथं साईडला दिलेल्या घंटी दाबायला हे विसरू नका, कारण ही जर घंटीचं बटन तुम्ही दाबले तर जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब होईल आणि अशा आपल्याला नवनवीन योजना पाहायला मिळतील. तर आपण आता पुढे जाऊया. पात्रतेचे नियम आणि अटी मी तुम्हाला सांगतो. अर्ज करण्यापूर्वी तरुणाने काही अटी सुद्धा त्यांनी शासनाने दिलेल्या आहेत बघा. अटी काय आहेत हे लक्षपूर्वक ऐका. मर्दा बघा, अर्जदारांचे वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे. 18 ते 35 वर्ष असावे. आदिवास अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. डोमिसाईल प्रमाणपत्र आवश्यक. रोजगार स्थिती अर्जदार सध्या बेरोजगार असावा. तो कोणत्याही पूर्णवेळ सरकारी किंवा खाजगी नोकरीत नसावा किंवा त्याचे शिक्षण चालू नसावे. बघा, तो पूर्णपणे बेरोजगार पाहिजे. तो खाजगी किंवा सरकारी कंपनीत नोकरीत कायमस्वरूपी नोकरीत नसावा, कुठेही रोजगार करता नसावा, पूर्णपणे बेरोजगार असा. त्यानंतर बँक खाते उमेदवाराचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक असून ते आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक आहे. ज्यावेळी आपण बँक काढताय, बँक मध्ये आपलं अकाउंट नंबर काढताय, तर ते आधार कार्डाशी लिंक पाहिजे, म्हणजेच केवायसी पाहिजे. कारण तीच आपल्याला त्याच अकाउंटवर महाराष्ट्र शासन पैसे आपल्याला पाठवणार आहे. त्याच्यामुळे केवायसी ही जरूर करून घ्या. त्यानंतर कुटुंबाची अट बघा. अर्जदाराच्या कुटुंबाचे सदस्य सरकारी नोकरीत नसावे किंवा आयकर इन्कम टॅक्स भरणारे नसावे. म्हणजे आपले नातेवाईक, आपण ज्या कुटुंबात राहतोय त्या कुटुंबात कोणीही सरकारी कर्मचारी नसावा किंवा इन्कम टॅक्सचा टॅक्स भरणारा नसावा. आवश्यक कागदपत्रे काय लागतात बघा. आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रिका व प्रमाणपत्र, 12वी ITI, डिप्लोमा किंवा डिग्री. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, चालू मोबाईल नंबर जो आधार कार्डाशी लिंक असेल. त्याचबरोबर बँक पासबुक, कॅन्सल चेक, रोजगार नोंदणी प्रमाणपत्र, ID, बेरोजगार असल्याचे स्वयं घोषणापत्र, हे सर्व आपल्याला लागणार आहे. परत एकदा सांगतो बघा, डॉक्युमेंट काय लागतात. आधार कार्ड 1, रहिवासी प्रमाणपत्र 2, शैक्षणिक गुणपत्रिका व प्रमाणपत्र 12वी पास, ITI, डिप्लोमा किंवा डिग्री. त्याबरोबर पासपोर्ट साईज फोटो. त्यानंतर चालू मोबाईल नंबर जो आधार कार्डाशी लिंक आहे. त्यानंतर बँक पासबुक आणि त्या पासबुकाबरोबर एक चेक असतात, ते कॅन्सल चेक म्हणून लागतो. त्यानंतर रोजगार नोंदणी प्रमाणपत्र. त्यानंतर बेरोजगार असलेल्याचे स्वयं घोषणापत्र हे लागतं. ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. तरुणांना अर्ज करण्यासाठी कोठेही पैसे देण्याची गरज नाही. आपण स्वतः मोबाईलवर किंवा कॉम्प्युटर सुद्धा हे करू शकताय. वेबसाईट मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये जी वेबसाईट देणार आहे, त्या वेबसाईटवर आपण जाऊन कौशल्य रोजगार उद्योगता आणि नवीनता विभागाच्या अधिकृत किंवा ह्या खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या पोर्टलवर तुम्ही जावा. मी त्याची लिंक सविस्तर डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. त्या पोर्टलवर जाऊन आपण हा फॉर्म भरू शकताय. नवीन नोंदणी बघा, होम पेजवर न्यू युजर रजिस्ट्रेशन किंवा इंटर रजिस्ट्रेशन वर क्लिक करा. तुम्हाला तिथे त्या वेबसाईटवर
न्यू युजर रजिस्ट्रेशन हे येणार किंवा इंटर रजिस्ट्रेशन असं येणार. त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर OTP व्हेरिफिकेशन होईल. तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकून OTPद्वारे व्हेरिफाय करा. त्यानंतर आपली माहिती सविस्तर भरायची आहे. प्रोफाईल लॉग इन झाल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती भरा. पत्ता आणि सर्व शैक्षणिक पात्रता भरा. अचूक भरा. त्यानंतर कागदपत्रे अपलोड करा. वर सर्व सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे स्पष्ट दिसतील अशी स्कॅन करून अपलोड करा. त्यानंतर सबमिट करा. फॉर्म पूर्ण झाल्यानंतर सबमिट करा आणि मिळालेला रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड जपून ठेवा. त्यानंतर इंटर्नशिप निवडा. या पोर्टलवर वेगळ्या वेगळ्या कंपनीच्या रिक्त जागा दिसतात. तिथून तरुण आपल्या आवडीचा आणि क्षेत्रातील कामासाठी अप्लाय करू शकतात. तर दर्शको, अत्यंत महत्वाची ही माहिती आहे. घर बसल्या आपल्याला मोफत प्रशिक्षण सोबत महिना 10,000 रुपयाची कमाई करण्याची मोठी संधी आहे. बघा, ह्या योजनेअंतर्गत इतका फायदा होतो. या योजनेचं परत एकदा मी आपल्याला नाव सांगतो. या योजनेचं नाव आहे दर्शको, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना CMYKPY अशी योजना आहे. डिस्क्रिप्शन मध्ये मी पूर्ण इत्थंभूत याची सर्व माहिती देणार आहे. आपण डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन क्लिक करा. तो फॉर्म भरा जसा मी सांगितला आहे तसा, आणि घर बसल्या 10,000 रुपये सुद्धा आपल्याला प्रशिक्षण दरम्यान मिळू शकतात. तर ह्या योजनेअंतर्गत जर तुम्ही करत असाल तर याचा फायदा आपल्याला नक्की होईल आणि महाराष्ट्रातील जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर दर्शको, अतिशय महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. खास करून आपल्या युवक युवतींसाठी हा व्हिडिओ होता. जो गोरगरीब आहेत, निराधार आहेत, मुलं ज्यांना त्यांची परिस्थिती नाही मोठमोठं शिक्षण घेण्याची, तर अशा मुलांना मुलींना याचा जरूर फायदा होणार आहे. कारण सर्व सरकार आपलं देणार आहे. भत्ता देणार आहे, पैसे देणार आहे, प्रशिक्षण देणार आहे, सर्टिफिकेट देणार आहे, नोकरीला आपल्याला लावून देणार आहे, प्रशिक्षणाच्या दरम्यान आपल्याला घर बसल्या 10,000 मिळणार आहेत. इतका इतकं महाराष्ट्र सरकार आपल्यावर मेहरबान होणार आहे. त्यामुळे या योजनेचा नक्की फायदा घ्या. आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ जर आवडला तर आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. कारण बरेच असे बेरोजगार आहेत, त्यांच्यावरून हा व्हिडिओ पोहोचेल आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना रोजगार भेटेल. त्यामुळे हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. शेअर केला तरच आपल्याला याचा फायदा होणार आहे. जेणेकरून एका एका व्यक्तीचं जरी काम झालं तर हे GD ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सार्थक ठेवली. एका व्यक्तीला जरी रोजगार भेटला तरी. त्यामुळे आपण याचा फायदा घ्या. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला कुठं वाटत असेल मी कुठल्या विषयावर कुठल्या आधारावर येणाऱ्या काळात व्हिडिओ बनवावा, ते पण मला कमेंट करून सांगा. त्या विषयावर मी नक्की व्हिडिओ बनवेन. जे जे आपण विषय मला सांगाल त्या विषयावर मी पूर्ण माहिती सविस्तर घेऊन त्या आधारावर विषयावर मी तो व्हिडिओ तयार करेन. तर चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.